एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा इथं आयोजित केलेल्या विद्यार्थी प्रेरणा उत्सवात राष्ट्रीय जलतरणपटू राजेश्री गुगळे तसेच MPSC, NMMS व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, इस्रो सहलीसाठी निवड व नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला। हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी, अनिल शिंदे, सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आला। या सोहळ्यात राष्ट्रीय जलतरणपटू राजेश्री गुगळे, धाडसी कन्या अनुष्का फराटे, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणारे पूजा लगड, संदीप भापकर, श्रेयश खोपणे, भक्तिवाणी ढोरजे, प्राजक्ता कोथिंबिरे, उमेश औटी तसेच 235 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच चैताली श्रीराम हिला सायकल, राखी कुचेकर काष्टी हिला स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, तर अस्मिता लगड हिला 11वीचे शालेय साहित्य, गणवेश भेट देण्यात आले। यावेळी मोहनराव आडाव, हौसराव भोज, प्रशांत गोरे, अंकुश घाडगे, भाऊसाहेब वाघ, नवनाथ दरेकर, नवनाथ खामकर, अमोल गव्हाणे, मयूर गोरखे, शिवदास शिंदे, दादासाहेब कोल्हे, किसन वराडे, भावना मोहिते, प्रमिला गावडे, विजया लंके उपस्थित होते। सूत्रसंचालन साक्षी पाचपुते व सहदेव खामकर यांनी केलं, तर आभार प्राध्यापक संजय लाकूडझोडे यांनी मांडले। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। श्रीगोंदा शहर आणि परिसर यातील सामाजिक भान असलेल्या सर्वांनी मिळून हे अग्निपंख स्थापन केलं आणि समाजातील उत्तम काम करणाऱ्या मुलामुलींना, व्यक्तींना प्रेरणा देणं, दुर्बलांना मदत करणं, अगदी शेतकऱ्यांपासून सर्वांना मदत करणं, ही अग्निपंखची जी सर्वव्यापक विचारधारा आहे ही अत्यंत उत्तम आहे। आज विविध शाळेतील गुणवत्तेमध्ये प्रथम आलेल्या, यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला। एका पद्धतीनं प्रेरणा त्यांनी दिली। एक जलतरणपटू आहेत याच तालुक्यातल्या, किंवा एका मुलीनं पुरामध्ये उडी टाकून एका वृद्ध मनुष्याला वाचवलं। यांना कुठेतरी वाटतं आपण चांगलं काम करतोय आणि मग त्या पुढं चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होत आहेत। म्हणजे हे अदृश्य प्रकारचं काम अग्निपंख करतंय, त्याबद्दल त्या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आज अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने हे जे प्रेरणा उत्सव घेण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचे, हे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं। अग्निपंख फाउंडेशन खरं तर हे प्रेरणा उत्सव जे आपण साजरा करतो ह्यांनी बरेचसे विद्यार्थी जे आहेत ह्यांना प्रेरणा मिळत असतील आणि पुढे निश्चितच प्रत्येक विद्यार्थी हे अशाच प्रकारे ह्या प्रेरणाने अजून गुणवंत होण्याचा प्रयत्न करतील, अजून त्यांच्या क्षेत्रात ते 100% देतील आणि अग्निपंख फाउंडेशन जे इतर कार्य करते त्याच्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा। पुढील वाटचालीसाठी अग्निपंख फाउंडेशनला हार्दिक शुभेच्छा। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।